या ठिकाणी अतिशय सुंदर भजनाची बुवा सुरुवात ही प्रथमेश चव्हाण बुवांनी केलेली आहे। अतिशय सुंदर त्यांचं भजन आहे। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा, कारण चांगली गोष्ट ती चांगली मी नेहमीच म्हणणार बुवा। जरी तुका माझ्या तर सगळ्या खोडीच दिसल्या तरी पण जी गोष्ट चांगली आहे ती मी चांगली सांगितलं एक लक्षात ठेव, कारण माणसाक समोर त्याची चूक दिसतात पण त्याच्यातलं चांगलं गुण तो कधीच दिसत नाही। आणि तुझ्या बाबतीत सुद्धा 100% त्याच घडणार। ज्या मी चांगला सांगितलंय त्याच्यात तुला एकही गोष्ट दिसलेली नाही। जेवढा काय तुला तेवढाच तुला दिसला। अरे चांगलं सांगितलं त्या सुद्धा बघा, कारण सुंदर भजन आहे। भजन सुंदर। अरे बाबा काळी दोनदा बोलून मरताय मी, आधी बोलता तिकडे म्हणता पैसे येतात मित्रावर, घरे भजन बघ समोरच्या बुवाचं नंतर बोल ना। मी असं म्हणत नाही की तुझा वाईट आहे। अरे काळी दोनदा आतड्या तुला कुठे जर बॉम्ब वाटतोय तू काय सांगतो बघा। बोललो काय बराच 100% त्याचा प्रत्युत्तर देणार। पण एखादा डबल बारीचा कार्यक्रम म्हटला की बुवा त्या ठिकाणी हौशे नवशे गवशे येत असतं, बरोबर नाही? त्यांच्यासाठी मग काय 2-4 जुनी नवी गाणी लागतात तर त्यांना मजा येतात। बघा एक हल्लीचे गाणं, एक साईबाबांचं गाणं एक फेमस झालं। माझ्या पेटीत थोडस आवाज द्या मॉनिटरला, एक बेस ढोलकीचं थोडस पेटीत थोडस आवाज द्या मॉनिटरला द्या। ऐकतच ना तुझं मगापासून काय बडबड पैशासाठी तिकडे मी 3,500 रुपये बक्षीस घेतलं म्हणजे सांगूच काय होय आता 300 झालं काहीतरी भर करा, बरोबर की ना? तिकडे मी त्या 3,500 घेतलं अरे पण सध्या वास्तविक मध्ये बघ काय चाललं त्या मग सरळ तुम्ही हे मानत ना मला देवा म्हणून बुवा स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून। ही माणसाक सवय घाणीरडी आहे त्यात तू पहिलं मोडतोस, लक्षात ठेव। तिकडे मी 3,000
बक्षीस घेतलं बाळेकर बोनच्या खळ्यामध्ये, इकडे मला कमीत कमी 3000 झालं पाहिजे, असाच बोल सरळ. आता काय ते असत नाही. अरे काय माहितीये बुवा, पहिली बारी माझ्याकडे होती आणि मी पहिल्या बारीतच बोललोय की परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी काय बोलतोय ना, आणि तू जो सांगतस ना नियमाच्या प्रमाणे 11:55 ला बारी सुरू केलं, 11:45 ला बारी सुरू केलास बुवा. सरळ बघा, 11:45 ला बारी सुरू केला आणि जवळपास 12:50 ला बारी तुमची संपली. मी किती पाऊण तासात केला, आणि पाऊण तासात किती बतावणी आणि किती भजन होतं ते सुद्धा बघा. तुमचा भजन एवढासा, बतावणी इतकी. हो बुवा काहीतरी फरक आहे. त्याच्यामुळे इकडे आज काहीतरी इला आणि तिकडे नाही इला, त्याचं कारण ह्या काय, ह्याच्यात एवढी भजन होता, एवढी बतावणी होती, आणि तुमच्या ह्याच्यात एवढी बतावणी होती, एवढासाच काहीतरी भजन दिसला. आणि ह्या काहीतरी बदलूचा, म्हणून आपल्या काय इला सांगितलं, याची बद्दल नाट मोडल्याशिवाय का सोडत नाही. म्हणून आज काहीतरी आमचा नियम लावची पाळी इली आहे. कोणामुळे? तुमच्यासारख्यामुळे. नाट मोडणारे, नाट मोडणारे बरेच झाले, पण नाट मोडणारे स्वतःच संपले. त्याच्यात कोण शिल्लक राहिले? कारण या हरिनामामध्ये मी कोणतरी बुवा, मी तिकडे 3500 घेतले होते. मी म्हणणारे सगळे लया गेलेलं लक्षात ठेवतो. रावण लंकेतो सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याकडे काय होतं? सोन्याची लंका. तुझ्याकडे काय आहे? हातातल्या गाड्या त्याच दाखवतात. तो नुसतं बघा तुम्ही त्याच्याकडे, नुसतं त्या घड्या दाखवता. बघा इलो बसतो बघा, जॅकेट विकेट घालून अगदी वाटतं की नाही घाटा नाही हेडिओ. आणि भंगारवाल्याचं काहीतरी सांगितलं. काय भंगारवाल्यांचे म्हणतात 3-3 माळ्याचे काय बंगले. काय करा, औषध एक काम करा, जावा सगळ्यांनी भंगार सगळं आणा, आणि ह्यांना गाडी आणणार असेल त्याच्यात भरा, आणि आता देऊन टाका. ह्याच्यामध्ये 3 माळ्याचं बंगलो काय होऊन जाऊ दे. बघ बाबा त्या तरी दिला तर पैशासाठी एवढा बोलला. आणि दुसरा काहीतरी काळ्याचा काहीतरी सांगितलं नाही की हे काळ्या व हे काय माहिती नॅचरल ब्युटी आहे, कलर काय तो पैसा वापरस. कारण बुवानी सांगत आली बघा की काय जे सगळे ऍडव्हर्टाईज येतात म्हणजे कसले, फेअर अँड लवली कोणासाठी? मुलींसाठी. बरोबर की नाही? ते का पट्टा फेअर अँड लवली पोरींसाठी. एखादं शॅम्पू येणार हेड अँड शोल्डर स्मूदर बा येता की नाही ऍडव्हर्टाईज कोणासाठी? मुलींसाठी. आणि आमच्यासाठी काय येतात? इचकाट नका खुजली बघा, ह्या आमच्यासाठी काय बुवा. पण तुला त्याच्यासाठी सांगताय की हे सांगत नाही की ऍडव्हर्टाईज येतात. पण एक तुम्ही टीव्हीवर ऍडव्हर्टाईज नक्की बघितला असाल, डव साबण. एका बाजूला डव लावला आणि दुसऱ्या बाजूला साधारण साबण. बघला असेल की नाही? पोरीसाठी ऍडव्हर्टाईज येतात. मी पण त्याच बघितलं बुवा. म्हटलं डव साबण काय हा तो बघायचो. पण मी एकच आयडिया केली की तो डव साबण एका बाजूला नाही लागलाय का. जर एका बाजूला लावलं, एक बाजू पुरी झाली, एक बाजू तशीच रवली तर, म्हणून पूर्ण तोंडात लावलं. आणि आता तो डव साबण 7 दिवस निर्मात घातलेलो तो पांढरा होत नाही. आता बघा त्याचा तोंड दिवस हसत होता ना. आपण जेवढे ठोके मारतो त्याच्या डबल ठोके झेलूचे आपल्याकडे होत हवी. तुम्ही काय केलास? फक्त बतावणी बतावणी. बरोबर ना? बाकी महिला वर्गाचा मात्र चांगला सांगितलास की मुंबईच्या ठिकाणी तुम्ही जर गेलास तर परिस्थिती एवढी बेकार की जीन्स पॅन्ट आणि ती का धोती म्हणतात खय भरायची. कारण त्या काकीचं सांगितलं की कपाळावर कुंकू बुवा. कारण तेव्हाच्या महिलांचं काय म्हणणं होतं की जेवढा आपल्या कपाळावर कुंकू मोठा तेवढा आपल्या नवऱ्याचं आयुष्य मोठा. बरोबर की नाही? पण आता त्याचा काय राहू नाही. कारण कलियुगाला फाटक्याची किंमत वाढली. एखादी जर तुम्ही फाटकी जीन्स घेऊन गेलास तर बुवा ती 1000 नाही तर 1200 रुपये. आणि चांगली जर जीन्स घेऊन गेलास तर ती 500-600 रुपये मिळून जातात. म्हणजे फाटक्याची किंमत काहीतरी वाढली. आता जर तुम्ही कॉलेजमध्ये पोरा येताना
वाटलं असतं, असं वाटतं काय जवळपास काहीतरी बॉम्बस्फोटात नाही दिली, इकडं फाटलं तिकडं फाटलं. म्हणजे ही परिस्थिती आहे काहीतरी. म्हणजे गाणं बघा, मुद्दे 100% एन्जॉय करणार, पण जर मुद्दे फोडत राहिले तर तुम्ही सुद्धा कंटाळशाल. एक त्यांना एक मुद्द्याचं 100% फोडणार आणि तुला बरोबर करता. तू मला काय सांगलं म्हणता, माझ्याकडे गजर हा काय बोलशील तर मापूर थांब, तुला काढते जाण मापूर. गजरात सुद्धा मी एक कडवा ऍड केला. का तर आता जो हल्ला झाला त्या ठिकाणी आपली जात विचारून त्यांना मारण्यात आलं, बरोबर की नाही बुवा? पण काय धर्म विचारून मारण्यात आलं. पण माझा एक सगळ्यांना एक सांगणार की तुम्ही कोणत्या पण सोशल मीडियावरच्या, कारण बुवा एक बोलून गेले बोलण्याच्या ओघात की मोबाईल इतकी घाणेरडी वस्तू आहे या कलियुगात. बुवा मोबाईल घाणेरडो नाही, ते का वापरणारो त्याच्यावर असतात, त्याचा उपयोग काय. पण माझा एकच सांगणार की ज्या काय घटना घडतात त्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरच्या जे फेक न्यूज येतात ते का कुणीही बळी पडू नका. कारण हे प्रबोधन सुद्धा करणे गरजेचं आहे. फक्त हसले म्हणजे ते झालं नाही. बाकी प्रेमाचं काही काय बरं सांगितलं सुद्धा म्हणता लगीन झाला का, अरे बाबा माझं वय काय, माझ्या वयाचं पोरगो असला तसं तू का लगीन झाला काय काही विचारतस. बरा माझा कसा प्रेमात रस नाही रापणे मासो नाही, प्रेमात रस नाही रापणे मासो नाही. विचार केलं होतं मुंबईत जाय, पण बंगला ह्या वर्षी काळजी राखू कोण नाही. बरा ह्याचं सांगत नाही म्हणून सांगतोय काय झाला, असाच एकाचं लग्न झालं बुवा, लग्न झाला आणि त्याला बायको भेटली काय शाळा मास्तरी. मला शाळा मास्तरीन बायको भेटली बुवा, शाळा मास्तरीन बायको भेटल्यावर आता 5 परतवण्याचे दिवस गेले, आता डायरेक्ट हनीमून झाला बाबा. हनीमूनच्या रात्री तो बिचारो साहजिकच गोष्ट आणि तो झोपले त्याबरोबर काय झाला, जसं तो एखादी गोष्ट करणार तोपर्यंत ती शाळा मास्तरीन काय म्हणता, कुणीही कोणाच्या दप्तरात हात घालू नये. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. अहो असाच झाला, मी मुंबईत गेलेलो बुवा, मुंबईत गेलेलो आणि त्या ठिकाणी काय झाला की मी गेल्याबरोबर तो म्हणता अगो पाहुण्याचं काहीतरी आदर सत्कार झाला पाहिजे म्हणून तिला पाणी आणून दिला. पाणी आणून दिल्याबरोबर तो लगेच काय म्हणता, हो म्हणता प्रथमेश बुवा इलेले, प्रथमेश बुवा. कारण मुंबईची परिस्थिती तुला माहिती आहे, 10 बाय 10ची खोली असतात, सगळा सामान इकडे तिकडे वर खाली टाकलेला असता, बरोबर की नाही बुवा? कारण राहूची सोय नाही कोणाची, तर सगळं सामान बुवा इकडे तिकडे टाकलेलं असतं. आणि लगेच तो काय म्हणता, अरे प्रथमेश बुवा आले त्यांच्यासाठी म्हणतात काय कांदे पोहे बनव म्हटल्याबरोबर बुवा काय झाला, ती लगेच आत गेली बघतात तर बिचारी कांदे संपले ती बाहेर गेली. लगेच काय म्हणता, हो खालचे 2 कांदे देवा.
म्हणजे हाटीपुडी जे ठेवलेले होते ते 2 म्हणजे ही परिस्थिती आहे मुंबईवाल्यांची. कारण सध्या जर तुम्ही बघितलात तर गाववाल्यांची लग्न होत नाही, गाववाल्या कोण पोरगी जग मागत नाही, बरोबर की नाही बुवा? गाववाल्या कोण पोरगी जग मागत नाही. गाववाला म्हटल्यास आज जरी किती आंब्याच्या बागी असलो पण जो मुंबईवाला असलो तो जरी मुंबई संडास धुवत असलो तरी ते का पोरगी हा, आणि गाववाल्याचे किती आंब्याच्या बागे असले तरी ते का पोरगी कोण देत नाही. पण जे काय माझे भाव असे रकाळलेले आहेत त्यांच्यासाठी बघा काय म्हणतात. सरस्वती तुम्ही ज्या काय सांगलास महिलांबद्दल त्या संदीप पुजारी बुवाचा सगळा चघळलेला तुम्ही सांगितला. त्याच्या बाहेर काय होता त्या बतावणे तुमच्याकडचा असा काय होता सांगा ना बुवा. समोरच्याकडे 1 बोट करताना आपल्याकडे 4 बोटा असतात याचो माणसान विचार करूचो असता. एक जोक काय मी इकडचं तिकडचं मारलंय तुका चघळलेला वाटूक लागला. तू ज्या काय सगळं सांगितलंस त्या संदीप पुजारी बुवा किती वर्ष बोलत म्हणजे तू चघळलेला नाही सांगतच. याचा विचार करा, काहीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करा, लक्षात ठेवा. आणि दुसरा एक काहीतरी सांगत नाही की आता काय म्हणता बायका केसांवर भांडी घेत नाही 1500 पण काही जमण्यासाठी माझं एकच सांगणार की तुम्ही एक काम करा सगळ्या महिला वर्गाने. एक बघा कागद असतं आपल्याकडे, त्या कागदावर गांधीजींचा फोटो आणि 1 कदम स्वच्छता कीवर लिहिलेलं असतं आणि त्या कागदात निळो किंवा जांभळो हिरवो असे कलर असतात आणि त्याच्यावर गांधीजींचा फोटो आणि 1 कदम स्वच्छता कीवर लिहिलेलं असतं. ते सगळे कागद आणून माझ्याकडे गोळा करा. बाकी काय करू नका. असू दे जास्त बोलणार नाही पण आय लव्ह यू बोललं ऐकन वगडा युक्यान तुकडा खाजुलीची लाकडा नन ऑफ युअर बिझनेस कल्चर वाय वॉन्टेड टू स्काप याचा जर अर्थ सांगितलंस तर तुका आय लव्ह यू बोलतलं. आणि त्या पोरग्यात विचारायला तो बसलेलो होता तर का बोलता खुर्ची मोडशी माझ्या वेळी कोणी ऐकत होते आणि तुझ्या वेळी कुत्रा कसा लिहिला रे माझ्या वेळी का ठेव होता. तुझा सुरू झाल्यावर त्याला ओळख लागली माझ्यातच कोणतरी या लगेच जाऊन बघूया तिकडे काय बघता तो. आणि माका सांगतो माझ्या भावाशी म्हणू शकतो त्या का तुझ्या वेळी कसं गेलो मग तो माझ्या वेळी खेळतो बसलेलो तू सुरू केल्यावर लगेच गेलो त्याला समजला माझ्यातच कोणतरी तिकडे काहीतरी बॉम्ब वाटता जाऊन तरी बघूया काय मॅटर झालेलो होतो म्हणून तो गेलो तुझ्या वेळी समाज. आणि ह्या तोंड असं काय करून ठेवतं. असू दे
बाकी प्रेमाभिमाचा बुवानी बराच काय नाही काय सांगितलं, पण ह्याचं सांगूचं झाला तर काय झाला की ह्याची सुद्धा एक प्रियसी होती बुवा, ह्याची सुद्धा एक प्रियसी होती. पण जेव्हा हे तिका बुवा तिका जेव्हा विचलूक जाय तेव्हा ती याकच गाणं म्हणायची. कुठला बुवा? धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना, धीरे धीरे मेरे दिल को चुराना, ह्याच गाणं म्हणायची. धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना असा 2-4 वेळा झाला. धीरे धीरे से हे का वाटला काय की त्या काय म्हणता पण की धीरे धीरे से म्हणजे ज्या काय करूचा त्या हळूहळू करूया. असा करता करता 2-4 वर्ष गेली आणि 2-4 वर्षांनी जेव्हा ह्यो माणूस तिका विचारून गेलो तेव्हा बघता त्याची 2 पोरांची आऊस. म्हणजे ही परिस्थिती आहे बुवा कलियुग. कारण असंच झाला त्या फोनवरचा काहीतरी सांगितलं आणि ह्यो पण माणूस तसोच काय करी फोनवर मेसेज पाठवी काय अगं प्रिय तू जर हसत असेल तर तुझं हसू पटव, तू जर रडत असेल तर तुझे अश्रू पटव. तिला लगेच मेसेज काय केला मोरीत भांडी घासते खरकटा पाठवू. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि दुसरा विषय एक काहीतरी राहून गेलो तो पण 100% सांगताय पण तो गजराच्या माध्यमातून घेताय. असू दे 1-2 जुनी तुम्ही गाणी घेऊया आणि गजराकडे वळणार बुवा 100% जेवढ्या वेळातच करणार. आता बघूच आज तुझी कुवत काय आहे आणि तू पैशासाठी किती हापापलेलोस आणि किती वेळा गजर करतोस तो सुद्धा माका बघूच. म्हणून मी आज त्याला आवडता घेतोय. नाहीतर एक पान भरलेला माझा हा माका त्याच बघूचा की जर समोर तू बुवा 45 मिनिटात गजर संपवत असत त्यांना तू काय सांगलंस बुवा कोणते राजू पाळेकर टाइम लावा मी जेवढ्या वेळात गजर संपवतो ना तेवढ्या वेळात गजर संपू त्याच्या जर बाहेर गेलो तर मी 100% तुका धरतले. म्हणून मी आता जास्त काय बोलत नाही त्याचं कारण नाही. आणि ही जर तुका काय वाटत असत मनाकडे तर गजर किती वेळात करायचं तू ठरव. कारण तुझ्या तोंडातले वाक्य की टायमिंग लावा हा टायमिंग लावा. आणि मित्र परिवाराचा काहीतरी सांगत बुवा तेवढी मैत्री ठेवावी लागते. ते काय पैसे देतात म्हणजे काय माझे काय देणेकरी लागले तेवढी मैत्री आम्ही टिकवली बुवा. हा तेवढी मैत्री आम्ही टिकवली. अरे तोंड काळा कशा करतो अरे बघ मी तू जेव्हा बोलताना माझं तोंड किती हसरा होतं एका विचार आणि मी बोलताना हा बघ माणूस तुम्हाला काळं बोललास माणूस काळं दिसतात त्याच्यावर काय नसता माणसाच्या पोटात काळा नसला पाहिजे. तुझं तरी तोंड गोरा असला तर तुझ्या पोटात हा त्या कधीतरी होटावर येतला. लक्षात ठेव आम्ही जरी काळे असला तरी आमच्या पोटात कधी समोरच्या बद्दल काळा नाही बुवा. कारण आपली दोस्ती समजायला बुवा वेळ लागेल पण जेव्हा समजेल ना तेव्हा वेळ लागेल वेळ. लक्षात ठेवायचं तू काय बोलतोस ना 4 पैसे इले इकडे की तुझ्या पोटात दुखू लागला त्यात तुला काळा आला तुझ्या पोटातला माका हे तू बोलू भाग पाडतोस. लक्षात ठेवायचं सहसा तरी मी भजन करणार आहे बुवा ह्यापर्यंत जाऊन मी बोलत नाही पण ह्या आज तुम्हाला बोलून भाग पडला. आणि तू काय सांगतो तिकडे 3,500 घेतलं अरे आमका काय कोण बक्षिसा देत नाही का तूच तेवढं पंडित लागून गेलं. काय बोलायचं माणसं अरे समोर तू भजन किती करताय बोलताय किती त्याचं जरी तू लक्ष ठेवायला पाठणार तुका गाडी घालता जो किती बोलता म्हणून ते कंटाळले तिकडे कपाळा घात मारू लागले तरी तुझा चालूच तिकडे. अरे भजन करा त्यांनी आल्याला सांगत नाही की भजन करा म्हणून. हीच बुवा काहीतरी गोष्ट बिघडत चालली आहे म्हणून आज आमका हे नियम बनवण्याची पाळी जी आहे ना ही तुमच्यासारख्या बुवांमुळे काहीतरी. लक्षात ठेव किती वेळ बोलायचा तू विचार कर तुझं तो युट्यूबवरचा व्हिडिओ बघ आणि तू विचार कर की किती वेळ तुझी बतावणी होती आणि किती वेळ तुम्ही बुवा भजन केला. अरे माका तू रुद्रावतार धारण करूक लावून बोललाय बेकार माणूस आहे मी एकदा बोलूक लागले तर पण काय ह्या जागेचा ह्या स्थानाचा पवित्र आहे तेवढा काहीतरी भारडावर भेट. आणि मग प्रथमेच्या वेळेला कुंकवाडा अनुभवलाच ना रुपवळ किती वेळ झाली होती आठव पहिलीच बारी आपली. ह्या माणसात बक्षिसा भेटत म्हणून भजनाच्या अगोदर 1.5 तास बतावणी गेला. बक्षीस भेटता म्हणून 1.5 तास भजनाच्या अगोदर बतावणी त्यानंतर बुवा तुम्ही भजन केला त्यानंतर मी काय 1.25 तास रुपवली केली जवळपास गजरच झालो तो. म्हणजे ही परिस्थिती आहे. समोरच्याकडे एक बोट दाखवतो ना आपल्याकडे बुवा 4 बोट असते तो विचार प्रत्येकाला करत असतात. आता कसं वाटतंय गार वाटतंय ना गरम आता तुला गरम काय
तुझ्या ठोके बसलेले आहे. त्यामुळे आता तू गप राहतो नाही का. चाय जेव्हा खरंच सांगते तुम्ही का चाय पाजा आता थोड्या वेळात तो काय काय माझी ते बघा आता जरा थांबा हळूहळू जरा रंगात येऊन काय वाटलं माझ्याकडे माईक दिलं म्हणजे मी कोणतरी मोठं लागलो. अरे मी कारण सगळे गेलेला यार. अरे काय तर बोल म्हणजे तू मगाच प्रश्न काय सांगतो. मी ह्याच्याबरोबर अशी बाजी करतो. मी ह्याच्याबरोबर अशी बाजी करतो. मी काय तोंड धरलं तुझं. अरे कर तू बोल ना काय त्याच्याबरोबर कशी बाजी करतो. 2-3 बोल तुम्ही नाव सुद्धा घेतलात. अरे बोल तू का मी काय सांगलं माझं काय देणेकरी लागलं नाही ना. मग बोल तुझा तोंड धरला तुझी 12:30 वाजले. आता 12 वाजता बघ तू विचार करू नको. आता त्याला ठोके बसले आता तो गरम होतो नको. बोलताना समोरचा विचार करायचो. समोरच्या बुवा भजन किती केला आणि बतावणी किती केली आणि आपण बुवा काय करतो त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे समोरच्या बुवाने. कारण शक्यतो चांगलं भजन आहे तुमचं मग त्यामध्ये तुम्ही बुवा बतावणी करा ना. एवढं चांगलं तुमचं सुंदर भजन आहे पण त्याची काहीतरी आज त्या भजनात गावगोड कशामुळे लागतात एवढी बतावणी आणि माका तुम्ही सांगतास की 45 मिनिटात भजन करतो. एकदा माहिती नाही काय चीज आहे. एकदा रुद्रावतार धारण झालो म्हणजे मी काय झाला हळूहळू एका खांद्यावर घेऊन लागलं तो ह्यो कानात चूक करू लागलो. माका म्हणता काय बोलशील तर सांभाळून बोल. नंतर म्हणता गजर माझ्याकडे. अरे मी तुला सांगले नको बोला ना तुम्ही 100% बोला. रात काही आपला विषय इथपर्यंत खाली पाहिजे ओलांडली विषय. कारण फिक्सिंग करून मी 100% कधीच करत नाही. कुठल्याच बुवाक नाही फिक्सिंग करत की बुवा तुम्ही हे बोला ते बोला. आपला संबंधच येत नाही. काय असं त्या ऑन स्टेज काढके पाड डायरेक्ट समोरासमोर तोंडावर. आणि दुसरं काहीतरी सांगितलं नाही की देवांची नावं आराधना आरती. अरे देवांची नावं आराधना आरती खय व्हिडिओ आज बाबा सकाळी जाव ऐक स्वतःचा. देवांची नावं म्हणता आराधना आरतीनी असतात. अरे देवांची नावं ती नाही पोरींची नावं तशी असतात. आराधना आरती म्हणजे देवांच्या ह्याची असा बोलूचा तुका काय बोलतस तुझा भान तरी ठेव. अरे म्हणजे समोरच्या कोणाकडे काही 100 रुपये येऊ लागले की तुमच्या पोटात जळा लागला. असू दे बरोबर डोस मिळालेला टेन्शन घेऊ नको. तू झुंजीचे कार्यक्रम करतोस ना ते माका आज बघूनच आहे. पाळेकरवाडी म्हणजे व साधी गोष्ट नाही. सगळे भजनाचे जाणकार मला बघूच तू काय झुंजतो म्हणून ह्या बोलताय ना ते का कारण ह्या काळजात लागपर्यंत बोलते ना मरमा हात घालतो कारण ह्या मला बघूच तू काय बोलताना आणि काय 45 मिनिटात दिवे लावत असते. आता शक्यतो एवढं मी कोणा बोलतच नाही. तुमका पण आजपर्यंत मला वाटत नाही मी बोललोय अशी खायच्या मारी एवढा बोललोय आणि एवढं मारमा घात तर खायच्या मारी घट केलं ना. पण आज मला बघूच जा की 45 मिनिटात काय दिवे लावतात.
मंदिरावर कळस जो दिसतो तो कुणामुळे बुवा तर आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी गाणं बघा. कारण बायकांच्या आणि प्रियसीच्या प्रेमासाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले बुवा, पण आपल्या आईच्या स्वप्नातलं स्वराज्य साकार करणारा एकच झाला आणि तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती झाला बुवा. त्यांच्यासाठी गाणं बघा. घेतलं त्यात तुला दिसलं की मला सवय आहे गायकीचे कारण अरे चांगला गीत घेतला त्यापासून तुझ्या पोटात तुझा
कदमबुवांचं एक गाणं वेगळं घेऊया.
इतकी आपल्या जन्मजन्मांतरीची पाप ही दुखून जाऊ शकतात. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी का पाहिला. कारण परमेश्वराचं नाव घेताना परमेश्वराचं नाव घेणारा एखादा वाया गेलेला कुणीतरी दाखवावा. बरोबर की नाही? योग काय केलं तर परमेश्वराचं नाव. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी का पाहिला. म्हणजे परमेश्वराचं नाव घेताना एखादा मुलगा. कारण या आमच्या भजनात बसा एखाद्या बेवड्यांमध्ये बसून इज्जत घालवण्यापेक्षा आमच्या भजनात बसा. लोक तुम्हाला माऊली म्हणतील. ही या हरिनामाची ताकद आहे. कारण आपल्या पूर्वजन्मीची सुद्धा पाप ही धुण्याची ताकद ही हरिनामामध्ये आहे. कारण करता करविता वासुदेव नित्य धरावा हाची भाव. कारण जेव्हा अर्जुनाला गर्व झाला तेव्हा श्रीकृष्णाने भगवद्गीते काय सांगितलं की तू तुझं कर्म करत राहा. कारण आपण काय करायचंय फक्त कर्म करत राहायचा. मी 3,500 बक्षीस घेतला ह्याचा विचार नाही करायचो. कधीतरी मिळता कधी नाही मिळता. नाही मिळाला की मग असं होतं मागून घेऊची पाळी येतात असं विषय. पण करता करविता वासुदेव नित्य धरावा हाची भाव. परमेश्वराचं नामस्मरण करा तर आपण या कलियुगात तरुण जाणार आहे. कारण जे काय आपण आणलंय ते आपल्याला फेडायचं आहे. कारण तुम्ही जर बघितला साधारण आपण दात जरी काढून गेलास तरी 4-5 हजार रुपये खर्च येतात. बरोबर आहे की नाही? एखादा दात काढून गेला तरी 4-5 हजार रुपये खर्च येतात. म्हणजे विचार करा परमेश्वरानं आपल्या एवढं मोठं देह दिलं नाही त्याचा काहीतरी चीज करू द्या. म्हणून काय तर परमेश्वराचं नामस्मरण म्हणून काय म्हणून पैसे पुसता. बरोबर की नाही? पण आपण
आपण एक लक्षात घेतला पाहिजे की जर शेजारच्याकडे एक गाडी आली किंवा दोन गाड्या आल्या तर उद्या तो तुमका काहीतरी एक साधी टू व्हीलर घेऊन तरी मदत करत, ही भावना आपण ठेवली पाहिजे. कारण बोलतो बाबा आता जरी काय झाला, जरासा काय कोणता दुखला बुकला तरी पण तो काहीतरी जातलो कोणाकडे तरी, मग तो सांगणार तुझ्या वरच्या बाजू घर त्यानं तुझ्यावर केला ना सगळा. म्हणजे काय, ह्या कोणतरी बंधू बाबा सांगणार आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर करून जाणार, बरोबर की नाही. पण ह्या काहीतरी चुकीचा. कारण तो जर बाबा स्वतः एवढं ज्ञानी असत तर तो तुमच्याकडे भीक मागत फिरत काय, बरोबर की नाही. तो जर स्वतः एवढं ज्ञानी असत तर तो तुमच्याकडे भीक मागत फिरत नाहीच ना. मग आपण काहीतरी ह्या गोष्टी आळो घातलं पाहिजे की कोणतरी सांगता आपल्या की हा तुझ्या त्या भावाला असा गेला ना, मग आपण त्याच्या काहीतरी बळी पडतो, ह्या आपण काहीतरी थांबवलं पाहिजे. कारण जर शेजारीचा असाच झाला, एका शेजारने एक शेजारी होती तिका देव प्रसन्न झालो आणि देव प्रसन्न झालो आणि तिका विचारला तुका काय पाहिजे, तुका काय पाहिजे. तर शेजारी बुवा काय म्हणतात, शेजारी काय म्हणता बुवा की माझ्या ज्या शेजारी मागतलाय त्याच्या मग दुप्पट मिळू दे. आणि ह्या बाजूच्या शेजारी सुद्धा ऐकलं, तिका सुद्धा देव प्रसन्न झालो आणि त्या शेजारीने सुद्धा काय मागतलाय म्हणता हे ना अशा मागतलाय ना माझी शेजारी मागत दुप्पट माग मिळू दे. तिला काय मागतलाय परमेश्वराकडे काय की माझो एक डोळा बाद होऊन दे. म्हणजे शेजारीचं दोन्ही उगे. म्हणजे ह्या काहीतरी कलियुगा बुवानी एक सांगत आली की मोबाईल बुवा कसं वापरायचं आहे आपल्यावर आहे. कारण आपलं बुवा तरुण वर्ग कशामध्ये पबजी आणि तरुण मुली या इंस्टावर, कारण त्यामध्ये काहीतरी फॅड दिलेलं बघा, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा, गुलाबी साडी आणि लाल लाल ती सगळ्या जगापर्यंत जात असते. तर ती रील कशी टाकावी, आपले पोरगे पबजी मध्ये हे घुस 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 ही परिस्थिती आहे. म्हणून काय म्हणतात बघा, माझं ह्या गजरांना एकच सांगणार की आपण ज्या भावाभावात त्या बंधू भावाच्या नाती लागून तो काहीतरी तुमच्याकडे 4-5 हजार रुपये कमवून झालो आणि तुम्ही आपल्या कुटुंबात त्या बंधू भावाच्या नाती लागून आपल्या कुटुंबाची खूप पडून होतो ती कुठेतरी. कारण आपल्या कलियुगात तो खरा कली आहे, तो आपला संशय आहे, तो भावाभावात असत किंवा कोणासोबत असत, तो संशय आपल्या घरात खलो कली आहे. म्हणून काय म्हणते बघा, आई म्हणजे कोण आहे, बुवाने
जसं सांगितलं, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मारूपी ईश्वर म्हणजे बुवा आपल्याकडे आई असते. काय बुवा, बरोबर ना? आता इकडे बघतलच नाही तू, तुला डोस कसं भेटलो असू दे. पण आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. खोटा खोटा हसू नको. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मारूपी ईश्वर म्हणजे आपली आई असते बुवा. बरोबर आहे की नाही? तो त्याची आपण सेवा केली पाहिजे. कारण भक्त पुंडलिकाने सुद्धा तेच केलं की फक्त आणि फक्त आई वडिलांचे, फक्त आणि फक्त असू दे फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा केली. बरोबर की नाही बुवा? तेच आपण कुठेतरी जपलं पाहिजे. कारण जसं आपण सगळं हसतील शिते तर बुवा जमतील भूते. हजार लोक असतात पण आपल्याकडे जेव्हा काय नसतात तेव्हा आपले फक्त आई आणि वडील असतात. म्हणून काय म्हणतो बघा, त्यांची आपण आहुती आणि त्यांच्यासाठी आपण वंदन केली पाहिजे. कोण अतिशय चांगलं सांगितलं की त्या ठिकाणी ते सैनिक लढतात म्हणून आज आपण कुठेतरी इकडे भजन कीर्तन बुवा करतोय. बाबा रागावलंच नाही ना, थोडासा बोलू तर लागता. मागे पुढे